चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपण छांदोग्य उपनिषदाचं आता 7व्या खंडातला, पहिल्या अध्यायातला 7वा खंड आणि 7वा श्लोक जो आहे मागच्या वेळेस घेतला, त्याची संक्षिप्त पुनरावृत्ती करून पुढे 8वा 9वा घेऊन पहिला 7वा खंड पूर्ण करू आणि 8व्या खंडाला प्रारंभ करू। तेव्हा मागच्या वेळेस आपण जे प्रारंभ केला होता त्याच्यामध्ये जी उपासनेवरच पूर्ण हे सगळे खंड आहेत। तेव्हा ही जी उपासना आहे ही अभेद्य दृष्टीने सर्वांचं समन्वय म्हणजे रुक आणि साम ह्याचा समन्वय सारखा दाखवलाय आणि दोन्हीचाही समन्वयाने ऋग्वेदातले मंत्र हे सामवेदातल्या स्वराचा उपयोग करून विनियोग करून त्याच्या माध्यमातून ज्ञान आणि भक्तीची उपासना आहे खऱ्या अर्थाने। तेव्हा याच्यामध्ये मागच्या वेळेस जो 7वा मंत्र आपण पाहिला त्यामध्ये चाक्षुष आणि आदित्य असे 2 पुरुष आपण पाहिले। चाक्षुष म्हणजे जीवभाव असणारा मनुष्य जो आपल्या नेत्रांनी पाहतो आणि आदित्य म्हणजे तो सर्वत्र व्याप्त त्याचा प्रभाव असणारा असा तो अंतरिक्षामध्ये आदित्य तो देवदेवतांपैकी प्रमुख असा देव आहे। तर तो दुसरा पुरुष असा चाक्षुष आणि आदित्य ह्या दोन्ही पुरुषाला जे परस्परांमध्ये त्यांचा समन्वय असणारा त्यांना परस्परात एकच समजणारा असा जो पुरुष आहे त्या संदर्भामध्ये जेव्हा सामगान करत असतात त्यावेळेस तो चाक्षुष आणि आदित्य या दोघांचाही ते एकाच वेळेस गान करत असतात आणि ते यांच्याद्वारे ह्या आदित्य लोकांच्या वरील असलेले लोक जे आहेत आणि जे देवतांचे जे भोग आहेत तर त्या देवतांचे भोग त्यांना प्राप्त होतात आणि त्यांची ऊर्ध्व दिशेने म्हणजे आदित्याच्याही ऊर्ध्व दिशेने त्यांची गती त्यांना मिळते असे या ठिकाणी म्हटलं आहे। तेव्हा असा हा जो लाभ आहे असं या मंत्रात आहे। आता त्याच्या पुढचा भाग आपण बघूया। 8वा मंत्र आणि 9वा मंत्र एकत्र आहे तर ह्या दोन्ही मंत्राचा आपण हे आशय आणि अर्थ आणि आशय पाहू आणि हा 7वा खंड आपण पूर्ण करू। तेव्हा मंत्र असा आहे की अथाने नैव ये चेतस्मान दर्वांचो लोकांस्तांश चाप्नोति मनुष्य कामांश्च ताद उहैव विदुद्गाता ब्रूयात। 8वा मंत्र आणि 9वा मंत्र कम ते काममा गायनी तेष हेव कामगान स्पेष्टे य एवं विद्वान साम गायती साम गायती। आता याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व उपासनेद्वारे जे खालील लोक आहेत म्हणजे आदित्याच्या खालील लोक जे अंतरिक्ष आणि मुख्य भूलोक तर भूलोकाच्या संदर्भामध्ये सांगतात की हे जे खालील लोक आहेत आणि मनुष्य त्याच्या संबंधामध्ये असतो आणि त्याच्या कामना सुद्धा त्या भूलोकाच्या संदर्भातच असतात। तेव्हा हे खालील लोकांच्या सर्व कामना परिपूर्ण करणारी ही उपासना आहे। अशा प्रकारची जाणीव ही जो उद्घाता यजमान आहे त्याला तो स्पष्ट करून सांगेल आणि मग मी तुझ्यासाठी कोणत्या इष्टकामनाचं आगान करू असं त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला। कारण की हा जो उद्गाता आहे तो सर्व कामनांच्या आगमनात समर्थ असतो। तो सर्व कामना आपल्या ह्या उद्गानाने परिपूर्ण करण्याकरता त्याची सक्षमता असते। म्हणून तो त्या ठिकाणी त्या यजमानाला प्रश्न विचारतो की तुझी कुठली कामना आता पूर्ण करायची ते सांग, मी ती परिपूर्णपणे करून देईल। अशा प्रकारे हे सर्व ज्ञान जाणणारा जो सामगान करत असतो तेच खऱ्या अर्थाने सामगान आहे आणि तेच सामगान आहे असं 2 वेळेला त्याचं उच्चारण करून ह्या ठिकाणी या खंडाची परिपूर्ती आहे असं या मंत्रात सांगितलं आहे। तेव्हा याचा आशय असा आहे की हा जो चाक्षुष पुरुष आहे म्हणजेच जो सिद्ध पुरुष मनुष्य लोकामध्ये भूलोकामध्ये जो असतो त्याच्याद्वारेच ह्या सर्व भूलोकातील मनुष्यासंबंधी भोगास तो प्राप्त करून देण्यास सक्षम असतो आणि म्हणून त्याचा अभिप्राय आशय असा आहे की जो चक्षुष पुरुष होऊनच त्या सर्वांना तो त्यांचे सर्व भोग प्रदान करण्याची क्षमता असते। म्हणजे आपण साधारणपणे परमेश्वरामध्ये ही क्षमता आहे असं म्हणतो, परंतु ज्याला ह्या उपासनेचं रहस्य कळालेलं आहे आणि जो अशा प्रकारचं उद्गान करत असतो
तर असा हा सर्व मनुष्याच्या कामना परिपूर्ण करण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये असते. तेव्हा असाच तो जाणणारा जो आहे त्या उद्गातास या यजमानास सांगायचे असे आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही इष्टकामनाचं मी आगान करू शकतो, कारण हा उद्गाता इष्टकामना संबंधी आणि आगानाच्या म्हणजेच उद्गानाच्या संबंधी त्या कामना संपन्न करण्यास अत्यंत समर्थ होत असतो. तर तो उद्गाता कोण आहे? तर तो अशा प्रकारे जाणणारा असून तो सामगान करणारा असतो आणि तो सामगान करणारा असतो, अशी ही द्विरुक्ती या उपासनेच्या समाप्तीसाठी सांगितली आहे. तेव्हा अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील प्रथम अध्यायाचे सप्तम खंड भाष्य हे पूर्ण झालेलं आहे आणि अशा रीतीने पहिल्या अध्यायाचे 7 खंड पूर्ण झालेले आहेत. या पहिल्या अध्यायात एकूण 12 खंड आहेत. त्यापैकी 7 खंड पूर्ण झालेले आहेत. तेव्हा आता आपण पुढच्या अष्टम खंडाला सुरू करूया. तेव्हा अष्टम खंडाबद्दल प्रारंभ असा केला आहे की उद्गीत उपासना याची जी उत्कृष्टता जेव्हा प्रदर्शित करण्यासाठी काही विद्वान लोक एकत्र येऊन त्यांचा संवाद ह्या अष्टमखंडात सांगितला आहे. त्या संवादामध्ये शीलक, दालभ्य आणि प्रवाहण असे हे 3 जे आहेत हे ऋषी आहेत आणि त्यांचा परस्परांमधला हा उद्गीत उपासनेच्या उत्कृष्टतेबद्दल हे इथे संवाद आहे. तेव्हा उद्गीत संज्ञक अक्षर ओंकाराच्या अनेक प्रकाराने उपासनीय होण्याच्या कारणाने श्रुती जी आहे ते प्रकारांतराने त्याचे उत्तरोत्तर आणि उत्कृष्ट गुणविशेष फल देणारी अशी ही एक अन्य उपासना प्रस्तुत करत आहेत. येथे जो इतिहास दिला आहे तो सरळतेने समजण्यासाठी हे ह्याचे मंत्र प्रारंभ केलेले आहेत. तेव्हा प्रथम मंत्र असा आहे, त्रयो होद्गिथे कुशला बुभुवहा शिलकः शलवात्यश्चैकित्यानये दाल्भ्यः प्रवाहणो जैवलीरिति ते होचुरुद्गिये वै कुशलाः स्मो हंतोद्गिथे कथाम वदाम इति. याचा अर्थ असा आहे की असं सांगतात की शालवांचे पुत्र शिलक, चिकितायनचे पुत्र दाल्भ्य आणि जीवलचा पुत्र प्रवाहण असे हे तिघे हे उद्गीत विद्येमध्ये अत्यंत कुशल असे होते. त्यांनी परस्परांमध्ये असे निवेदन केले की आम्ही लोक ह्या विद्येत निपुण आहोत. तेव्हा आपल्या सर्वांची, आपल्या ज्येष्ठ लोकांची जर आम्हाला अनुमती असेल तर आम्ही उद्गीत या विषयावर परस्पर संवाद करू, असा त्याचा अर्थ आहे. तर यांच्या संवादाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा उद्गीत उपासना काय आहे आणि त्याचा विनियोग कसा करायचा आणि त्याचा लाभ कसा आहे असं या सर्व ऋषिकुमारांच्या चर्चेतून आपल्याला लक्षात येईल. तेव्हा ह्या पहिल्या मंत्राचा आशय असा आहे की त्रय हा म्हणजे 3 संख्या असणार आणि हा जो निपात इतिहासात सूचित करण्यात येतो की उद्गीतमध्ये अर्थात उद्गीत विद्येमध्ये कुशल निपुण होत असणारा, तात्पर्य असं की कोणत्याही देशकालामध्ये अथवा कोणत्याही निमित्त विशेषत्वाने एकत्र झालेले हे जे पुरुषामध्ये हे 3 उद्गीत म्हणजे अत्यंत निपुण असलेले हे ऋषिकुमार आहेत. तेव्हा त्यांचा हा संवाद आहे. संपूर्ण संसारामध्ये उद्गीत इत्यादीच्या ज्ञानामध्ये या तिघांचीच कुशलता विशेषत्वाने इथे सांगितलेली आहे. पण तसं काही नाही, किंवा त्यांच्याशिवाय सुद्धा अत्यंत कुशल असणारे असेही काही लोक असतात. कारण श्रुतीमध्ये उपस्ती, जानश्रुती आणि कैकेय इत्यादी सर्वज्ञ कल्पपुरुषांचा देखील प्रसिद्धी त्या ठिकाणी दिलेली आहे. तेव्हा हे अनेक प्रकारचे त्या काळामध्ये श्रेष्ठ असे ऋषिकुमार होते. पण या 3 ऋषिकुमारांना असं वाटत होतं की आपण ह्याच्यामध्ये निपुण आहोत. तेव्हा हे 3 कोण आहेत ह्या विषयावर श्रुती असे म्हणते की शिलक ज्याचे नाव आहे तो शालावंचा पुत्र हा शालक्य, आणि तसेच चिकितायनचा पुत्र चैकितायन जो दाल्भ गोत्रामध्ये उत्पन्न होण्याच्या कारणाने त्याला दाल्भ्य असं म्हटलेलं आहे. आणि द्वामुषणाय होऊ शकेल किंवा आणि प्रवाहण व जीवलक पुत्र असल्याने जैविली असे संबोधन त्याचे केले आहे. असे प्रकारचे हे 3 पुरुष होते आणि त्यांनी परस्परांमध्ये एक दुसऱ्यामध्ये सांगितले की आम्ही लोक उद्गीतमध्ये कुशल व निपुण आहोत.
आणि अशा प्रकारे प्रसिद्ध आहे. तेव्हा जर आपण सर्वांची संमती असेल तर उद्गीताबद्दल, जे उद्गीत विद्येच्या संबंधामध्ये जो काही चिंतन करण्याचा भाग आहे, जो कथा विचार आहे, त्यावर आता आम्ही चर्चा करावी. अर्थात पक्ष आणि प्रतिपक्षाच्या वर स्थापनपूर्वक परस्परांमध्ये आम्ही संवाद करावा. अशा प्रकारे ज्यांना विवक्षित अर्थाचे ज्ञान असते त्या पुरुषांचे परस्परातील संवादाने विपरीत ग्रहणाचा नाश आणि अपूर्व ज्ञानाची उत्पत्ती आणि सर्व संशयाची निवृत्ती होत असते. तेव्हा त्या विषयाचे जे ज्ञाता पुरुष आहेत त्यांच्याबरोबर सहकार्य करायला हवे. ह्या देखील या इतिहासाचं प्रयोजन आहे. तेव्हा ही जी गोष्ट आहे ते शिलक आदीच्या प्रसंगातून येथे दिसून येते. असा हा पहिला मंत्र आहे. आता पुढचा दुसरा मंत्र असा म्हणतो की तथेती ह सम उपविवशी हु सह प्रवाहणो जैविली उवाच भगवंतावग्रे वदताम ब्राह्मणयोर वदतोर वाचम श्रोष्यम इति. अर्थ असा आहे की तेव्हा ते अत्यंत उत्तम असे सांगून आसनस्थ झाले आणि नंतर जीवलचे पुत्र प्रवाहणाने सांगितले की प्रथम दोघांनी जे की अतिशय पूजनीय असे आहेत त्यांनी प्रथम प्रतिपादन करावं. मी ह्या आपण ब्राह्मणांना उच्चारण केलेल्या वाणीचे मी स्वतः श्रवण करेल असं प्रवाहण म्हणतो. प्रवाहण स्वतः क्षत्रिय आहे आणि इतर दोन जे आहेत ते ब्राह्मण वर्णातले आहेत. तेव्हा त्यांना त्याने आदर दिला आणि त्यांना त्यांनी सांगितलं की प्रार्थना केली की तुम्ही आम्हाला पूजनीय आहात तेव्हा प्रथम तुम्ही प्रतिपादन करावं. कारण तुमचं जे उच्चारण आहे म्हणजे ब्राह्मणाचं उच्चारण हे अतिशय शास्त्रशुद्ध असतं. अशा प्रकारची ती धारणा असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण ब्राह्मणांनी ह्याचं उच्चारण केलेल्या वाणीचं आम्ही अतिशय लक्षपूर्वक असं श्रवण करू, असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की त्यानंतर त्यांनी अतिउत्तम असे सांगून ते आसनस्थ झाले आणि त्यामधील ब्राह्मणाच्या प्रथम बोलण्याने म्हणजे राजा जो आहे तो क्षत्रिय त्याची ही प्रगल्भता आणि धृष्टता इथे सिद्ध होते की या कारणाने त्या जीवलचे पुत्र प्रवाहण ह्याने शेष दोघांच्या प्रती सांगितले की प्रथम आपण भगवान पूजनीय लोकांनी सांगावे. आपण ब्राह्मणाने सांगितलेले व उच्चारण केलेल्या शब्दाचे मी अतिशय श्रद्धेने गांभीर्याने श्रवण करेन. आपण दोघेही ब्राह्मणाच्या या कथनरूप बोधाने हे ज्ञात होत आहे की तो सांगणारा प्रवाहण, जो प्रार्थना करणारा प्रवाहण आहे तो क्षत्रिय आहे. आणि वाचम असे विशेषण असल्याने दुसरे व्याख्याकार हे अर्थहीन शब्दाचे श्रवण करेन असा अर्थ तिथे प्राप्त करत असतो. म्हणजे तुम्ही काहीही सांगा मी त्या ठिकाणी गांभीर्याने तिथे त्याचं श्रवण करेल असं ह्या ठिकाणी ही प्रार्थना त्या प्रवाहणाने त्या दोन्ही ह्याला सांगितलेली आहे. तेव्हा मंत्र तिसरा की सह शिलक हा शाल्यवत्य चैकितायनम दाल्भ्यम उवाच हंतस्वा पृच्छामी ती पृच्छेती होवाच. तेव्हा शालावांचे पुत्र शिलाकने चिकितायन कुमाराचं दाल्भ्य कुमार जो आहे तो दाल्भ्य ह्याला तो म्हणाला की जर तुमची अनुमती असेल तर मी तुम्हाला असं विचारतो. असं दाल्भ्य म्हणाला की दाल्भ्याला त्याने त्या शालवांचा पुत्र जो शिलक आहे त्या शिलकेने दाल्भ्याला असं म्हटलं की जर तुमची अनुमती असेल तर मी तुम्हाला काही विचारू इच्छितो. त्यावर दाल्भ्य म्हणाला की निश्चितच विचार. म्हणजे आता ह्या दोन ब्राह्मणाचा परस्परांमध्ये संवाद हा प्रवाहण ऐकतोय. तेव्हा आशय असा आहे की उपर्युक्त दोघांमध्ये म्हणजे शालवांचे पुत्र शिलक हे चैकितायांचा पुत्र दाल्भ्य यांना म्हणाला की जर तुमची अनुमती असेल तर मी तुम्हाला विचारू का. त्यावर दाल्भ्य म्हणाले की अवश्य विचार. दाल्भ्याची अनुमती प्राप्त झाल्यावर शिलकाने विचारले. तर चौथा मंत्र हा शिलकाने विचारलेल्या प्रश्नाचा आहे. का सामनो गीतिरती स्वर इति होवाच स्वरस्य का गतिरिति प्राण इति होवाच प्राणस्य का गीतिरती अन्न निमित्ती होवाचन्यस्य का गतिरती त्याप इति होवाच. अर्थ असा आहे की सामची गती म्हणजे आश्रय त्याचा काय. गती ह्या शब्दाचा अर्थ आश्रय म्हणजे सामाचा आश्रय काय सामवेदाचा. यावर दुसऱ्याने त्याचं उत्तर दिलं की स्वर.
सामाचा आधार जो आहे तो स्वर आहे. स्वराच्या माध्यमातून सामगानाचा आविष्कार होतो. तेव्हा सामची गती काय असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर आहे स्वर. पुढे प्रश्न विचारला की स्वरची गती काय आहे, तेव्हा असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर दिलं की प्राण ही स्वराची ही गती आहे, म्हणजे आश्रय आहे. त्यानंतर प्राणाची गती काय आहे यावर दुसऱ्याने उत्तर दिले की प्राणाची गती अन्न आहे, आणि अन्नाची गती काय असे विचारल्यावर दालभेने उत्तर दिलं की जल असं सांगितलं. म्हणजे प्रत्येकाचा हा प्रश्न आहे की त्याचा आधारभूत तत्व काय. प्रारंभ केला तो सामगानाबद्दलच केला की सामगानाचा आश्रय काय आहे, तर तो स्वरस, कारण तो स्वरात गायन आहे. स्वर हाच त्याचा आधार आहे आणि आश्रय आहे. म्हणून सामची गती स्वर आहे. स्वर कशाच्या जोरावर निर्माण होतो, तर स्वर हा प्राणामुळे प्राणशक्ती जर उत्तम असेल तर उत्तम स्वर निघेल. म्हणून स्वराची गती ही प्राण आहे. प्राणाची गती काय आहे, तर प्राण उत्तम स्थितीमध्ये केव्हा राहील, तर उत्तम प्रकारचं अन्न ग्रहण केल्यावरच प्राणाची शक्ती राहील. आणि अन्नाची गती काय हे विचारल्यावर अन्न जे आहे, अन्नाचा आश्रय जो आहे तो आश्रय हे जल आहे. म्हणून जलाच्या आश्रयाने अन्नाची गती प्राप्त होते असं आहे. तेव्हा या चौथ्या मंत्राचा आशय असा आहे की सामची चर्चा प्रस्तुत प्रकरणात सुरू झाल्यामुळे उद्गीताची गती, आश्रय इत्यादी परायणता म्हणजे त्याची श्रृंखला जी आहे ती कशी कशी आहे या संदर्भामध्ये इथे एकानंतर एक असे हे प्रश्न विचारले आहेत. कारण की येथे उपास्य रूपाने उद्गीताचेच हे प्रकरण आहे. जसे परोवरी या समुद उद्गीत उपासते, म्हणजे हा श्रुती पहिल्यांदा जी सांगितली आहे त्याप्रमाणे असं विचारण्यात आल्यावर दालभेने जे स्वर म्हणजे स्वराचं कारण काय आहे, तर स्वराचं जे उद्भव काय आहे, तर स्वराचा उद्भव साम आहे. त्यामुळे साम जो आहे हा स्वररूपच असतो आणि स्वरच त्याचा आश्रय आहे असं त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केले. आणि ज्याप्रमाणे मृत्तिकामय घटादी पदार्थाचा मृत्तिकाच आश्रय असतो, अगदी त्याचप्रमाणे जो पदार्थ यदात्मक ज्याच्या स्वरूपाने म्हणजे त्याला उपादान कारण असं म्हटलंय की ज्याच्यापासून तो बनलेला आहे तर त्याला त्याचा आश्रय असं म्हटलेलं आहे. तेव्हा ज्याप्रमाणे मृत्तिकेपासून घट बनतो आणि घटाचा आश्रय मृत्तिका आहे, त्या दृष्टांतानेच त्यांनी सांगितलं की सामचा आश्रय स्वर आहे, स्वरानेच साम बनतो, तेव्हा त्या पदार्थाची तीच गती असते. म्हणजे आश्रयही असतो आणि हेच सर्वथा उचित आहे की आश्रय ज्याचा आपण सांगतो तेच ते उपादान कारण आहे. तेव्हा स्वराची गती काय हा पुढचा प्रश्न विचारल्यानंतर दालभेने सांगितलं की स्वर म्हणजेच प्राण आहे, वाणी. स्वर जे आहे ते वाणीमधून निघालेले स्वर आहेत. आणि वाणी म्हणजेच रुख. रुख हा शब्द सुद्धा वाणीपासूनच झाला आहे, ऋषीची वाणी. तेव्हा याचा आधार काय आहे, तर ह्याचा आधार जो आहे ते ही प्राणशक्ती आहे. ह्या शक्तीने वाणी निर्माण होते. तेव्हा प्राणाची म्हणजे ही जीवनी ऊर्जा जी आहे त्या जीवनी ऊर्जेनेच त्या स्वराची उत्पत्ती होते असं सांगितलं आहे. कारण स्वर आणि प्राणापासून स्वरापासून म्हणजे साम निर्माण होतो, पण स्वराची उत्पत्ती ही प्राणापासून होते. तेव्हा स्वर हे प्राणापासूनच निष्पन्न होत असतात. आणि या कारणाने स्वराची जी गती आहे ती तो प्राण आहे. आणि पुढे प्राणाची गती काय, तर प्राण आता ह्या कलियुगात विशेषत्वाने आपल्याला आपण असं म्हणतो की अन्नमय प्राण आहे. म्हणजे आपल्या प्राणाचं उद्भव, रक्षण आणि त्याचा सांभाळ आणि त्याच्या पूर्णपणे क्रियात्मक आविष्कार हा जो आहे तो केवळ अन्नानेच होतो. म्हणून प्राणाची गती काय असं विचारल्यावर त्याचं उत्तर त्यांनी अन्न असं दिलं. कारण प्राण अन्नाच्या आश्रयाला राहणारा असतो. जसे की अन्नाविणय प्राण शुष्क होत असतो. माणसाचा घसा सुद्धा कोरडा पडतो, त्याची वाणीही बाहेर पडत नाही. आणि त्यामुळे का पडत नाही, तर तो प्राण शुष्क झालेला असतो. आणि काय शुष्क झालेला असतो, तर तिथे जलाचा अभाव, जलाची कमतरता झाली की प्राण हा शुष्क होतो असं या ठिकाणी सिद्धांत सांगितलाय. आणि मग ह्या प्राणाला नाही, प्राणाचा जो काय आधार आहे तो अन्न आहे. त्या अन्नाच्या निमित्ताने प्राण हा होतो. पण अन्न सुद्धा जे आपण शिजवतो किंवा अन्न आपण ग्रहण करतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आधारभूत तत्व आहे ते आप म्हणजे जल. तर ह्या जलापासून हे अन्न निर्माण होतं, म्हणून जल त्याचा हे आधार आहे. असे हे 4 गोष्टी आपण या मंत्रात पाहिले.
की सामाचा आधार जो आहे तो स्वर आहे, स्वराचा आधार जो आहे तो प्राण आहे, प्राणाचा आधार अन्न आहे आणि अन्नाचा आधार जल आहे. अशी ही शृंखला आपण ही पाहिली. ह्या शृंखलेने परस्परांचा आश्रय कसाचा आहे आणि त्याचा उद्भव काय होतो आणि त्याचा विनियोग काय होतो हे आपण आता ह्या चौथ्या मंत्रामध्ये पाहिला. त्यानंतर पुढे पाचव्या मंत्रामध्ये काय म्हटलंय ते बघूया. अपाम का गीतिरेती ते सौ लोक इति होवाचा मुष्य लोकस्य गतिरिती न स्वर्ग लोकम इति नयेदिति होवाच स्वर्ग वयम लोकं समाभि संस्थापयामः स्वर्ग संस्थावम हं ही सामेत. ही जलाची गती काय आहे असा प्रश्न पुढे विचारला तेव्हा जलाची गती सांगताना त्यांनी उत्तर दिलं की जलाची गती तो लोक आहे. तर लोकापासून जलनिर्मिती आहे आणि लोक हीच त्याची गती आहे. म्हणजेच लोक हा त्याचा आश्रय आहे. त्यावर दालभेने सांगितले की स्वर्गलोकाचे अतिक्रमण करून सामचा कोणी अन्य दुसरा आश्रय समजू शकत नाही. आम्ही साम्य ह्यासच स्वर्गलोकात स्थित करत आहोत असा हा प्रयत्न आहे यांचा. सामाला स्वर्गलोकामध्ये म्हणजे ह्या स्वर्गामध्ये गायन करण्याकरता, स्वराचा विनियोग करण्याकरता, म्हणून तिथे ते म्हणतात, ते देवलोक म्हणतात की आम्ही साम ह्याला स्वर्गलोकात स्थित करत आहोत. कारण की सामची स्वर्गरूपाने स्तुती केली जाते. कारण सामाच्या माध्यमातून काय इंद्राची स्तुती आहे, स्वर्गाची स्तुती आहे. तेव्हा ते स्वर्गलोकातल्या देवदेवतांना ते इतकं आवडलं, इतकं त्याचं त्यांनी स्वागत केलं की आता आम्ही या सामला हे भूलोकात ठेवणार नाही, तर ते आम्ही स्वर्गलोकातच त्या ठिकाणी स्थापन करू. कारण ह्या सामामध्ये ह्या स्वर्गलोकाची स्तुती आहे. तेव्हा अशा रीतीने ह्याचा सिक्वेन्स सांगितलाय की मुळातून प्रश्न काय याचा ह्याच्यामध्ये की जलाची गती काय हा मूळ प्रश्न आहे. आणि त्यावर दालभेर म्हणतात की जलाची गती तो लोक आहे आणि त्या लोकापासूनच वृष्टी होण्याची संभावना असते. म्हणून गती जलाची ही स्वर्गलोक आहे. कारण त्या ठिकाणी वरुण आहेत, इंद्र आहेत आणि त्यांच्याच पूर्ण कृपेने, त्यांच्याच क्रियेने हा वृष्टी होत असते, पर्जन्य होत असतो आणि तो पर्जन्य भूलोकामध्ये प्राप्त होतो. म्हणून त्या पर्जन्याचा आधारभूत जो स्थान काय असेल तर तो स्वर्गलोक आहे. कारण स्वर्गलोकातूनच पर्जन्याचा उद्भव होतो असं या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा त्या लोकांची गती काय असं पुढे प्रश्न विचारलाय. कारण जलाची गती लोक आहे तर लोकांची गती काय हा प्रश्न विचारल्यावर मग तिथे तो प्रश्न त्याचं उत्तर देताना स्वर्गलोकाचा विषय आला. आणि हा जो स्वर्गलोक आहे तो कसा आहे याचं वर्णन करताना त्याने असं म्हटलं की स्वर्गलोकाचं हे अतिक्रमण करून त्या ठिकाणी सामला अन्य दुसऱ्याला आश्रयाला घेऊन तो जाऊ शकत नाही. कारण सामच्या आधारानेच ते स्वर्गलोक जे आहेत, हे स्वर्गलोक जे आहेत ते त्यांचा उद्भव, त्यांची क्रिया, त्यांची क्षमता ही निर्माण होऊ शकते सामाच्या मदतीने. कारण सामवेदाच्या मंत्राने हवन होतं आणि हवनाच्या निमित्ताने स्वर्गलोकांच्या सर्व देवदेवतांचं पोषण होतं. म्हणून त्या स्वर्गलोकांना आता असं वाटलं की आपण अतिक्रमण करून या भूलोकातून सामला या अन्य ह्या दुसऱ्या आश्रयाला म्हणजे आपल्या स्वर्गलोकाच्या आश्रयाला आपण घेऊन जाऊया. परंतु त्याच्याच पुढे सांगितले की ते कायमस्वरूपी शक्य नाही. त्या सामला देवलोक हे आपल्या स्वर्गलोकात घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा आम्ही देखील सामच ह्या स्वर्गलोकात स्थापन करीत आहोत. अर्थात साम ह्यासच स्वर्गलोकात प्रतिष्ठित करण्यात येत आहे अशा प्रकारचा त्यांचा समज होता. कारण साम जे आहे हे संस्तवन म्हणजे स्तुती करणारा, अर्थात ज्याची स्वर्गरूपात संस्थवन केले आहे असे स्वर्ग संस्थवन हे साम आहे. म्हणून निश्चितच स्वर्गलोकच हा साम आहे असं त्यांना वाटतं आणि अशी श्रुती सुद्धा सांगते. कारण त्याचा संबंध स्वर्गलोकाशी आहे असं ह्या पाचव्या मंत्राचं हे निवेदन आहे. त्यानंतर पुढे आता सहाव्या मंत्रामध्ये ह्या सामची स्थिती काय हे पुढे सांगितले की तंभ शिलकहा शालावत्यश्चैकितायनम दाल्भ्यम उवाचा प्रतिष्ठितम वै किलते दालभ्य साम यस्तत्वे तहिं ब्रूयान मूर्धा.
ते विपशित तश्चिती मूर्धा ते विपते दिती. याचा अर्थ असा आहे की त्या चेकितानचा पुत्र दाल्भ्य, या दाल्भ्याने शालवान पुत्र शिलक याचं ह्याला सांगितलं. आणि असं ह्या शिलकाने पहिल्यांदा दाल्भ्याला असं म्हटलं की हे दाल्भ्या, तुम्ही ह्या सामाचं निश्चित ही अप्रतिष्ठित कुठे होते, त्याचं गमन कुठे होतं, आणि यावेळेस कोणी सामवेदता असेल तर तुझे मी मस्तक पृथ्वीवर पडून जाओ असं जर म्हटलं तर ते मस्तक पडून जाईल का? म्हणजे तो क्रोध किती आहे की त्या सामाला जर अप्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला तर सामवेदता काय म्हणू शकेल? तो अतिशय उत्तेजित होऊन म्हणेल की तुझे मस्तक पृथ्वीवर पडून जाओ, आणि त्या उत्तेजित होण्यामुळे हा परिणाम होईल की त्याचे मस्तक खरोखरच ह्या लोकावर हे पडून जाईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचं त्या सामबद्दलचं, सामवेत्याचं, सामवेदाबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम सांगितलं की असा जर कोणी देव जो आहे तो जर माझ्या या सामवेदाला स्वर्गात घेऊन जायचा प्रयत्न करेल तर मी जर असं म्हटलं की तुझं मस्तक ह्या भूलोकातच खाली पडेल तर ते निश्चितच पडेल. अशा प्रकारचं इथे त्यांनी उच्चारण केलंय. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की चैकितायन दाल्भ्याला दुसऱ्या शिलकला सांगितले की हे दाल्भ्या, निश्चितच तुझं अप्रतिष्ठित, असंस्थित अर्थात उत्तरोत्तर उत्कृष्ट रूपाने असमाप्त गतिवाला आहे असं जर आपण म्हटलं तर वै आणि किल या निपातोने श्रुती आगम म्हणजे उपदेश परंपरा स्मरण करत असतात. तर अशा वेळेस कोणी असहिष्णू सामवेदता, अप्रतिष्ठित सामचा हा प्रतिष्ठित आहे अशा प्रकारच्या सांगण्याचा जर अपराध केला तर तुझ्या ह्या विपरीत विज्ञानवाना सांगेल की तुझे मस्तक खाली पडून जाईल. तर अशा प्रकारे सांगितल्यावर तुझं अपराधीचे मस्तक त्या प्रकारेच खाली पडेल, ह्यात काही संशय नाही. तेव्हा तात्पर्य असं आहे की मी तर असं सांगत नाही, पण अन्य कोणी व्यक्तीने जरी सांगितले तर मात्र खरोखरच तसे होईल. तेव्हा तुम्ही त्याला अप्रतिष्ठित करू नका. जो सामवेदचा विनियोग करून भूलोकामध्ये त्याचा विनियोग करून देवदेवतांना ते पुष्ट करतात, त्या स्वर्गलोकाचं त्या ठिकाणी संरक्षण होत असतं. पण याचा अर्थ त्याला स्वर्गलोकात घेऊन जाऊ नका, कारण तशा प्रकारची अप्रतिष्ठिता केली तर त्या ठिकाणी हा फार मोठा अनर्थ घडेल. कारण ते त्या ठिकाणी शाप देऊ शकतील आणि तुमचं मस्तक खाली पडो अशा प्रकारचं ते म्हणू शकतील. तेव्हा याच्या पुढचा जो श्लोक आहे तो 7वा मंत्र असा आहे की हंता हमेत भगवतो वेदानिति विद्धिति होवाचामुष्य लोकस्य का गतिरित्यम लोक इति होवाचास्य लोकस्य का गतिरिति न प्रतिष्ठां लोकमती नये दिति होवाच प्रतिष्ठां वयम लोकान् साम अभिसम संस्थापयायः प्रतिष्ठा संस्था वहिम साम इति. याचा अर्थ असा आहे की ही गोष्ट जेव्हा श्रीमानकडून जाऊन इच्छितच आहे की यावर शिलकने सांगितलं की अरे तू समजून घे, तेव्हा या लोकाची गती काय आहे असं विचारल्यानंतर त्याने हा लोक असे उच्चारून त्यांनी सांगितलं की ह्या लोकाची गती काय आहे असा जो प्रश्न झाल्यावर ह्या प्रतिष्ठाभूत लोकांचे अतिक्रमण करून सामला अन्यत्र घेऊन जायला नकोय हे लक्षात घे. आम्ही प्रतिष्ठाभूत या लोकात सामला स्थित करीत आहोत, अर्थात हीच ह्याची ही उच्च स्थिती आहे असा निश्चय करत आहोत, कारण की सामच्या प्रतिष्ठा रूपाने स्तवन केले जाते हे लक्षात घे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणजे अतिशय आपल्या भूमिकेला हे स्पष्ट करून ह्या शिलक पुन्हा एकदा सांगत असतो की अरे तू असा विचार करू नको. कोणाला सांगतोय? त्या देवलोकांना की तुम्ही ह्याला अप्रतिष्ठित म्हणजे इथून घेऊन जाणे, गती ह्या सामालाच तुम्ही स्वर्गलोकात घेऊन जाणे हे अयोग्य असेल, तेव्हा हा लोक असा विचार करून त्याची गती काय असं जर तू प्रश्न विचारशील तर त्या प्रतिष्ठाभूत लोकांचं अतिक्रमण करून सामाला अन्यत्र घेऊन जाणे ही त्याची गती नाही. तेव्हा तू अशा प्रकारचा विचार करू नकोस. तर ह्या प्रतिष्ठाभूत ह्या लोकात म्हणजे स्वर्गलोकामध्येच सामला स्थित
स्वर्ग लोकामध्ये न घेऊन जाता या भूलोकातच सामला अस्तित्व करणे ही अनिवार्यता आहे, कारण त्यानेच हे संतुलन होईल. भूलोकामध्ये ज्यावेळेस हा उद्गाता या ठिकाणी उद्गान करून त्या सामवेदाचा विनियोग हा या सर्व देवदेवतांची पुष्टीकरण करण्याकरता करेल, तरच हे संतुलन होईल. पण तुम्ही सामवेदालाच जर स्वर्गात नेलं तर ते संतुलन बिघडेल. तेव्हा असा प्रकारचा विचार यत्किंचितही करू नका, असा निश्चय त्यांनी केला आणि सामाच्या प्रतिष्ठा रूपाचे पुन्हा एकदा त्यांनी स्तवन केले. तेव्हा याचा आशय असा आहे की साम हा इथे भूलोकातच प्रतिष्ठित असतो आणि ती गोष्ट त्या श्रीमानाकडून जाणू इच्छितो की असं सांगणं झाल्यावर शालक्याने उत्तर काय दिलं की अरे हे समजून घे बाबा की त्या लोकाची गती काय. अशा प्रकारे दालभ्यास विचारणे झाल्यावर शालक्याने हा लोक असे म्हटले, कारण हा लोक म्हणजेच याग, दान आणि होम इत्यादी द्वारे सर्व इहलोक, परलोक, देवलोक ह्या सर्वांचं हे पोषण करणारा हा होम आदी याग आणि दान हे कार्य या भूलोकात होत असतं आणि तेच योग्य आहे. आणि अशा प्रकारे या दानाच्या आश्रयाने देवगण जीवित राहत असतात. या हवनाच्या निमित्ताने हवन द्रव्य हे जे सर्व आहे त्या देवगणांना प्राप्त होऊन ते पुष्ट होत असतं. तेव्हा ही प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणं हे अपेक्षित नाही. त्यांचा जो काही कार्य आहे ह्या कार्याला हे असंच चालू देणं आवश्यक आहे आणि हीच श्रुती सांगत असते. श्रुतीने वारंवार हेच सांगितलंय की संपूर्ण प्राण्यांची प्रतिष्ठा ही पृथ्वी आहे. तेव्हा या सर्व प्राणी मात्र जीव मात्र सगळे जे आहेत हे या पृथ्वीवर अत्यंत सुरक्षितपणे प्रतिष्ठित आहेत आणि त्यांचं भरण पोषण हे अन्नाने होतं. अन्नाची निर्मिती ही पर्जन्याने होते आणि पर्जन्याची निर्मिती ह्या होमयागाने होते. तेव्हा हे जे चक्र आहे हे ब्रह्मदेवाने प्रस्थापित केलेलं आहे. तेव्हा ह्या चक्रामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये आणि सामाला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ नये. तेव्हा हे सिद्ध आहे आणि श्रुतीसंमत आहे. श्रुतीने हेच वारंवार सांगितलं आहे. तेव्हा सामाची वेदाची सुद्धा लोकप्रतिष्ठा हे ह्या भूलोकातच करणे आवश्यक आहे. त्याचं कार्य अंतरिक्षात खऱ्या अर्थाने होतं, कारण ते वायुमंडलामध्ये त्याचा मुख्य परिणाम आहे. सामवेदाने केलेले जे काही याग आहेत त्या यागाचा प्रभाव हा म्हणजे अंतरिक्षात होतो आणि अंतरिक्षातून देवलोकांना सुद्धा पुढे त्याचं भरण पोषण होतं. जे सामवेद म्हणजे ज्याचं गायन आहे ते गायन करणारे जसे सामगान करणारे भूलोकात आहेत, तसे अंतरिक्षामध्ये हे गंधर्व जे आहेत हे सामवेदालाच प्राप्त करून घेतात आणि त्याचं गाणं जे आहे हे अंतरिक्षामध्ये म्हणत असतात. तेव्हा ही पृथ्वी आणि पृथ्वीच्या वर असलेले हे वायुमंडल अंतरिक्षामध्ये हे सामवेदाचा आविष्कार करणारा आहे, परंतु त्याचं मूळ स्थान जे आहे हे भूलोकातच आहे हेच असं मानणंच उचित आहे. तेव्हा हा जो प्रश्न आहे की ह्या लोकाची गती काय आहे, तेव्हा अशी विचारणा केल्यावर शालक्याने पुन्हा पुन्हा सांगितलं की कोणासही प्रतिष्ठाभूत या लोकाचे अतिक्रमण करून सामला अन्यत्र घेऊन जाणे अनुचित आहे, अयोग्य आहे, असं पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं. तेव्हा प्रतिष्ठाभूत अशा या लोकांमध्ये सामला सर्व प्रकाराने ते स्थापित करत असतात, कारण की साम हा प्रतिष्ठा संस्थाव प्रतिष्ठा रूपाने स्तुत्य आहे आणि प्रतिष्ठा म्हटलं की त्याचा संबंध पृथ्वीशीच येतो, कारण पृथ्वीवरच सर्व प्राणी मात्र जीव मात्र जे आहेत मानव सुद्धा या पृथ्वीवरच प्रतिष्ठित आहेत आणि त्यांचं भरण पोषण हे सामवेदाने पृथ्वीवरच होतं आणि तिथूनच पुढे अंतरिक्ष आणि स्वर्गामध्ये होत असतं. तेव्हा ही पृथ्वीच ही साम आहे असे श्रुती पुढे सांगतात. असं या ठिकाणी पुन्हा पुन्हा याचं हे वर्णन केलेलं आहे. तेव्हा हा पुढचा जो मंत्र आहे तो थोडा प्रारंभ करतो, त्याचे विस्तार जो आहे पुढच्या रविवारी आपण करूया. तर 8वा मंत्र असं की तम हा प्रवाहणो जैवलिक वाचांतद्वयी किल ते शालावत्य सामयस्तेव हिर्हि ब्रूयान मूर्धा ते विपत्ती तिष्यती मूर्धा ते विपते दिती हंता हमेत भगवतो वेदानिती विद्धिती होवाच. म्हणजे तेव्हा त्या जिवलचे पुत्र प्रवाहणाने सांगितलं. आता प्रवाहणाने ह्या चर्चेमध्ये
इथं प्रवेश केलेला आहे. हे शालवत्य निश्चितच तुमचे साम जे आहे हे अन्नवान आहे. जर कोणी असे सांगितले की तुमचे मस्तक खाली पडेल तर खरंच तुमचे मस्तक खाली पडणार आहे, असं आता प्रवाहन म्हणतोय. तेव्हा शालवत्याने सांगितलं की मी या श्रीमानना जाणू इच्छितो, यावर प्रवाहन जाणून घ्या असं म्हटलंय. तेव्हा आता हा जो विषय इथे या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवाहन, कारण हे दोघं बोलत असताना प्रवाहन ऐकत होते आणि प्रवाहने पुढे सांगितलं की अशा प्रकारे सांगणाऱ्या त्या शालवत्याच्या प्रती जिवलचे पुत्र प्रवाहने म्हटले की हे शालवत्य, तुमचे हे साम निश्चितच अंतमान आहेत इत्यादी पूर्ववतच मी सांगितले आहे. तेव्हा शालवत्याने सांगितले की मी या श्रीमानापासून जाणू इच्छितो. तेव्हा दुसरे प्रवाहने सांगितले की जाणून घ्या, जाणून घ्या, अवश्य जाणून घ्या. अशा प्रकारे हे जो काही आहे हा मंत्र झाल्यानंतर अष्टम खंड जो आहे इथे संपलेला आहे. तेव्हा आपण नवम खंड जो आहे तो पुढच्या रविवारी आपण जरूर करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.